योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत। कारण आमच्या समोर प्रश्न आले, ते जेन्युइन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला, तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये, तर काय करायचं? आम्ही सांगितलं हरकत नाही, नवऱ्याचा तर असेल, नवऱ्याचा दाखला, बरं तोही दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही। 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल। कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे। त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल। मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय? रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे, त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का? असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाहीये। आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाहीये त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे। ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ऍपवरही फॉर्म घेतोय। ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात, पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय। एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही। त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे। तर आपण पाहिलेला असेल स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या योजनेमध्ये आता बऱ्याचशा अटी काढून टाकल्यात, कुठलीच अट ठेवण्यात आलेली नाही। म्हणजे तुमच्याकडे जी डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्येही जर तुमच्याकडे रेशन कार्ड नाहीये किंवा रहिवासी दाखलेला त्यांनी जी 4 ऑप्शन दिलेले त्यापैकीही तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाही तर त्याला देखील तुम्हाला अजून त्यांनी पर्याय दिलेले आहेत। तर बघा आता याच्यामध्ये डॉक्युमेंटची सर्वात अगोदर तुम्हाला माहिती सांगतो। ज्यावेळेस तुम्ही इथं आता डॉक्युमेंट अपलोड कराल पहा अशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरताना, तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं तर मॅन्डेटरी आहे, परंतु ज्यावेळेस आदिवासी प्रमाणपत्र अपलोड कराल त्यावेळेस आता त्यांनी सांगितलेलं की आम्ही त्याला ऑप्शन दिलेत, ज्याच्यामध्ये 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तर चालेल, तर ते नसेल तर मतदान ओळखपत्र चालेल, ते नसेल तर जन्मदाखला चालेल किंवा तेही नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला चालेल। परंतु इथं बोलताना त्यांनी अजून एक याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक अपडेट दिलेलं आहे पहा। जर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं लाईट बिल आहे किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावाने घराचे डॉक्युमेंट्स आहेत, घराची रजिस्ट्रेशन केलेलं 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट आहे, तर तेही या ठिकाणी आता चालणार आहे। आता मी स्वतः या ठिकाणी सांगत नाही, हे स्वतः उपमुख्यमंत्री या ठिकाणी बोलताना त्यांनी आपण व्हिडिओमध्ये ऐकलेला असेल, पुन्हा व्हिडिओ ऐका तो, सुरुवातीला जो तुम्हाला मी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। तर बघा हा एक पहिला बदल आहे आदिवासी प्रमाणपत्राबद्दल। हे 4 डॉक्युमेंट नसतील तर त्यापैकी अजून त्यांनी सांगितले की घराची डॉक्युमेंट ही 15 वर्षापूर्वी जुनी असतील। आता कुटुंब प्रमुखाच्या नावाचं सांगितलं, महिलेच्या नावावरतीच असावं असं नाही। जे रेशन कार्ड आहे तुमचं, रेशन कार्डमध्ये जसं की कुटुंब प्रमुख म्हणून तुमचे वडील असतील किंवा काही जणांचे पती असतील, त्याच्या खाली मुलं असतील आणि पत्नी असेल, तर कुटुंब जो प्रमुख आहे त्याच्या नावाने या ठिकाणी जर असेल तर चालणार आहे। किंवा तेही नसेल तर मग हे 4 तो ऑप्शनच आहे, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड हे देखील असेल तरी चालेल। ते नसेल तर पुन्हा अजून त्यांनी ते ऑप्शन त्या व्हिडिओमध्ये सांगताना सांगितलेलं आहे। त्याच्याच बरोबर अजून पहा
उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही जर तुमच्याकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नाही आहे तर याच्यामध्ये पाहता जर तुमच्याकडे रेशन कार्डच नाही आहे, ठीक आहे, रेशन कार्डमध्ये तुमचं नावच नाही, कुठलेच या ठिकाणी माहेरचं असेल किंवा सासरचं कुठलेच रेशन कार्डमध्ये नावच नाही किंवा रेशन कार्डच तुम्ही काढलेलं नाही, तर मग काय करायचं, तर त्याच्याबद्दलही त्यांनी सांगितलं की तुम्ही घोषणापत्र आता देऊ शकतात. तर तुम्हाला घोषणापत्र देखील देता येणार आहे. घोषणापत्र त्याचा जो फॉर्मॅट असतो त्याची PDF फाईल तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. फक्त आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी अपलोड करताना मात्र व्यवस्थित अपलोड करा. पहा इथं तुम्हाला सूचना त्यांनी आता परत दिलेत एकदा. आधार कार्ड जरी तुम्ही अपलोड करताय तर आधार कार्डचा पहिला आणि शेवटचा फोटो दोन्ही फोटो अपलोड करायचे आहेत. एकाच याच्यावरती तुम्हाला 2 फोटो मर्ज करायसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. पहिला फोटो दुसरा फोटो बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पाहिजे. त्याचबरोबर रेशन कार्डचा देखील पहिला आणि शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे, हे लक्षात राहू द्या. हे बदल झालेले आहेत. आता ज्यांनी अप्लाय केले सुरुवातीला त्यांना तर एडिट करता येणार नाही, ते तसंच राहू द्या आता. परंतु जे नवीन कॅन्डिडेट अप्लाय करतील त्यांना या ठिकाणी लक्षात राहू द्या, दोन्ही फोटो अपलोड करायचे. आता हे झालं. हे जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेले बदल तुम्हाला मी सांगितले की रेशन कार्ड नसेल तर घोषणापत्र देता येणार आहे. रहिवासी दाखल्याबद्दल जर हे 4 पैकी तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नाही तर घराची रजिस्ट्रेशन कुटुंब प्रमुखाच्या नावाने असेल तर तेही चालणार आहे, तेही तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. आणि महिलाचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल तर पतीचे डॉक्युमेंट चालणार आहेत. आता जर तुमचा जन्म परराज्यात झाला आहे तर स्टेट देखील ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला सिलेक्ट करता येते जिथं जन्म झाला आहे ते, आणि पतीचे डॉक्युमेंट देखील तुम्हाला अपलोड करता येणार आहेत, ठीक आहे. त्याचसोबत बँकेचे डिटेल्स भरताना त्यांनी सांगितलं की काळजीपूर्वक बँकेचं अकाउंट नंबर भरा, कारण की या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही जर पासबुक जरी अपलोड नाही केलं बँकेचं तरीही चालणार आहे. इथं पहा अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करावे अनिवार्य नाही, ते गरजेचं नाही, ऑप्शनल आहे. तुम्हाला अपलोड करायचं करू शकता, नसेल करायचं तर नाही करू शकत. परंतु जो IFSC कोड आहे बँकेचा किंवा बँकेचा अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित भरा, कारण की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की बँकेचे डिटेल्स व्यवस्थित भरून घ्या. त्याच्यासोबत कुठले बँकेचं चालेल, नॅशनल बँकच पाहिजे का, तर तसं काय नाही. ज्या बँकेचा IFSC कोड असतो, ज्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील अशी कुठल्याही बँकेतून भरू शकता. इथं कुठलाही क्रायटेरिया त्यांनी दिलेला नाही की बाबा नॅशनल बँक पाहिजे, परंतु त्या बँकेचा IFSC कोड जो असतो तो असणं मात्र गरजेचं असतं. IFSC कोड असेल तरच त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात, ठीक आहे. नॅशनल असेल, सहकारी बँक असेल, तुम्ही त्याचं अकाउंट नंबर वगैरे देऊ शकता. आणि जॉईंट अकाउंट चालेल का, तर जॉईंट अकाउंटमध्ये कसं असतं पहा, सुरुवातीला पतीचं नाव असतं, त्यानंतर महिलेचं नाव असतं. त्याच्यामुळे सुरुवातीला महिलेचं नाव जे आहे ते असणं गरजेचं असतं. त्यामुळे जॉईंट अकाउंट शक्यतो तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं टाळा. तुम्ही लगेच ऑनलाईन देखील अकाउंट ओपन करू शकतात, तर ऑनलाईन अकाउंट ओपन करून घ्या लवकरात लवकर, नसेल तर, परंतु तशा पद्धतीने टाळा. त्याचबरोबर या ठिकाणी बँकेचं पासबुकचं तुम्हाला सांगितलं की अपलोड करणं गरजेचं नाही, जर असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकतात. तर डॉक्युमेंट अपलोड करताना दोन्ही साईडचे डॉक्युमेंट अपलोड करायचे, हेही महत्त्वाचं आहे. तर बघा अशा पद्धतीचे हे बदल जे आहेत त्या ठिकाणी झालेले आहेत, ते तुम्हाला सांगितलेले स्वतः त्यांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की रेशन कार्ड नसेल तर घोषणापत्र अपलोड करता येणार आहे. घोषणापत्रच म्हणजे तुम्हाला लिहून द्यायचं आहे की माझ्याकडे कुठलंही रेशन कार्ड वगैरे नाही आहे. फॉर्मॅट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तेथून तुम्ही पाहू शकतात. फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्याबद्दलची सर्व PDF फाईल ही या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल, स्टेप बाय स्टेप. याची लिंक तुम्हाला मी काय करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, आणि PDF फाईलची पूर्ण फाईल जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील येणाऱ्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.